श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमच्या दारामध्ये मैत्रिणींनो ब्रह्मकमळ आहे का? असेल तर खूप चांगले, नसेल तर लगेच तुम्ही दारात लावावे. कधी लावावे, का लावावे याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला आज या माझ्या श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग ब्रह्मकमळाच्या झाडाची पूजा कशी करावी, दारात लावण्याचे काय फायदे आहेत, ते कधी व कोणत्या दिवशी लावावे, ते फूल कधी उमलते त्याचबद्दल व त्याची पूजा कधी करावी, ते फूल कधी तोडावे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व त्याचे महत्त्व काय आहे हे आपण आज पाहणार आहोत. चला तर मग बघा, ब्रह्मकमळ हे सूर्यफुलाच्या कुळातील अतिशय दुर्मिळ आणि पवित्र फूल आहे. हे फूल हिमालयाच्या दुर्गम भागात आढळते. हे फूल जे आहे, हे फूल सहसा मध्यरात्री उमलते पहा व काही तासातच ते कोमेजून जाते. हे फूल सहसा धार्मिक व औषधी गुणधर्मासाठी देखील खूप ओळखले जाते. या ब्रह्मकमळ फुलण्याचा सहसा 6 वर्षातून एकदाच फुलते. एका वर्षातूनच हे ब्रह्मकमळ फुलले जाते. ते पण जुलै ते सप्टेंबर या महिन्यात उमलते व ते मध्यरात्री उमलते व काही तासातच ते कोमेजून जाते. याचे धार्मिक महत्त्व पाहण्यास गेले तर हिंदू पौराणिक कथेनुसार या फुलावर ब्रह्मदेव विराजमान असतात, म्हणून याला ब्रह्मकमळ म्हणतात. आता हे झाड ज्यांच्या घरात आहे व ज्यांच्या दारात आहे, हे फूल फुलते तिथे सुख समृद्धी आणि घरावर देवाची विशेष कृपा असते. तर काही लोकांच्या आयुष्यात या फुलामुळे बदल घडतो. काहींना मनशांती, सुख आणि समाधान, सकारात्मकता येते. आता हे ब्रह्मकमळ रात्रीच का उमलते असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. हे फूल दैवी ऊर्जा आणि सकारात्मक स्पंदनाचे प्रतीक मानले जाते. हे विशिष्ट वेळी व काळात उमलते. हे फूल रात्रीच्या शांत वातावरणात हे शुभ्र पांढरे फूल हळूहळू उमलते. ते दृश्य पाहणाऱ्यांच्या मनात भक्ती आणि आनंद निर्माण करते. या वनस्पतीला पाने नसतात, तर त्याची पाने ही फांदीसारखीच असतात. त्याला खोड वगैरे काही नसतं. लांब व चपटी असतात याचे पानं. हे फूल मध्यरात्री म्हणजे तुम्ही म्हणाल किती वाजता, तर मध्यरात्री म्हणजेच 12च्या सुमारास हे फूल उमलते व सूर्योदयापूर्वीच मिटून जाते. आता ब्रह्मकमळ घरासाठी शुभ आहे का? तर हो, कारण हे घरात असू द्या, इमारतीत असू द्या, आपल्या शोभता, सकारात्मकता, ऊर्जा, समृद्धी व शांती आणते. हे झाड जर आपल्या दारात असेल तर. आता पूजा कशी करावी? ब्रह्मकमळ उमलल्यावर लगेच की दुसऱ्या दिवशी पूजा करायची? तर बघा, हे फूल मध्यरात्री पूर्णपणे उमलते, त्यामुळे उमलल्यावर लगेच त्याची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करू नये. हे फूल दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर हे फूल देवाला अर्पण करावे. आता हे फूल कोणत्या देवाला अर्पण करावे? तर हे फूल भगवान शंकर, केदारनाथ, भगवान विष्णू यांना अर्पण करावे. दुसरी गोष्ट, आपण अर्पण तर करणार आहोत, थांबा, फूल तोडण्याचा एक नियम आहे. ब्रह्मकमळ तोडताना सूर्यास्तापूर्वी किंवा सकाळी लवकर तोडावे. काही धार्मिक मान्यतेनुसार देवघरात फूल सुकल्यानंतर ते पाण्यात विसर्जित करावे किंवा आपली तिजोरी असेल, आपला व्यवसायाचा गल्ला असेल तर त्या ठिकाणी ते फूल एखाद्या लाल पोटली तयार करून त्यामध्ये ठेवावे. फूल उमलल्यानंतर पूजा विधीमध्ये सर्वप्रथम उमललेल्या फुलावर गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपडावे. त्यानंतर देवासमोर त्या फुलासमोर धूप दीप लावून जसं आपण देवासमोर पूजा करतो त्या प्रकारे आपण पूजा करावी, आरती करावी. त्यानंतर त्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि नैवेद्य अर्पण करावा. आता ब्रह्मकमळाचे रोप लावताना नेहमी ते कधी लावावे? तर ते एप्रिल ते जून या उन्हाळ्याची सुरुवात असते. हा काळ सर्वात उत्तम मानला जातो, कारण या काळात लावल्यामुळे
पावसाळ्यात रोपाची चांगली वाढ होते व ते फुलण्यासाठी तयार होते. आता ब्रह्मकमळ वास्तुशास्त्रानुसार हे रोप घराच्या कोणत्या दिशेला पाहिजे? तर हे रोप लावताना आपण ईशान्य किंवा उत्तर दिशेला लावावे, कारण अत्यंत शुभ मानले जाते. याचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व, पौराणिक संदर्भ, मंदिर अर्पण करावे, सकारात्मक ऊर्जा, समृद्धी, पारंपरिक उपचार, अमृताचे थेंब, हे मी जे आध्यात्मिक व धार्मिक महत्त्व जे तुम्हाला सांगितले आहेत, ऊर्जा, समृद्धी, पारंपरिक उपचार, सकारात्मकता, हे फुल शॉर्टमध्ये मी तुम्हाला आता हे सांगितलेले आहे, जे आध्यात्मिक जे पौराणिक महत्त्व आहे ते. जर तुम्हाला त्याचे फुल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल आध्यात्मिक वगैरे, तर तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की नवीन फुल व्हिडिओ ताई नक्की तयार करा. तर नक्की मी तो फुल व्हिडिओ देखील तयार करेल ब्रह्मकमळाविषयी. अजून काही नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मनात आले असेल याबद्दल सांगा माहिती वगैरे, तर नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.